कोल्हापुरात प्रजासत्ताक दिनानिमित्त आता आपण कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात आहोत। याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर इथं कोल्हापुरात विंटेज कार्स आणि बाईक्सचं जे आयोजन आहे ते इथं करण्यात आलेलं आहे। तर आपण आता पाहू शकतोय कोल्हापुरातील जवळपास 100 वर्षांपासूनच्या अधिक कालावधीत जे काही बाईक्स आहेत किंवा कार्स आहेत अशा प्रकारचे आपण विंटेज काही कार्स पाहू शकतोय। यामध्ये शेव्हरलेटचे एम्पाला आहे, त्याच्यानंतर अशा बऱ्याच काही कार्स आहेत ते आपण आता पाहू शकतोय। याच पार्श्वभूमीवर आपण ह्या कार्स नेमक्या कोणत्या आहेत आणि त्याची नेमकी माहिती आपण यात संदर्भात आपण विचारणार आहोत। आपल्यासोबत आहेत नमस्कार, संतनू जाधव। ही आपल्याकडे BSA बँटम आहे 1947 ची। ही मी साधारणतः 15 वर्षापूर्वी घेतली, त्यावेळेस रिस्टोर केलेली आहे। आणि ह्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी 2 स्ट्रोक आहे आणि याला राईट साईडला गिअर आणि लेफ्ट साईडला ब्रेक आहे। आणि गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही पेट्रोल टाकता तेव्हा ऑइल टाकण्यासाठी ऑइलचं गेज आहे, म्हणजे प्रत्येक गॅलनला हा ऑइलचा माप भरून ऑइल टाकायला लागते असं आहे। बरोबर। तरी या गाड्या नेमक्या किती वर्ष झाले असतील? ही 1947 आहे, तर एक 70-75 वर्ष झाली ह्या गाडीला। 75 वर्ष झाले। तरी याचं गाड्यांचं मेंटेनन्स आणि बाकी सगळं तुम्ही हे कसं बघता? बऱ्यापैकी पार्ट्स बाहेरून इम्पोर्ट करायला लागतात, थोडेफार आहेत, थोडेफार कुठे जर जुन्या जो स्पेअर पार्ट दुकानदार असतात कोण ओळखीचे असतात त्यांच्याकडे घेऊन ठेवलेले आहेत बऱ्यापैकी पार्ट्स। किती नेमका मेंटेनन्सला साधारण किती रुपये खर्च येतो? तसं जास्त आता आपण जास्त फिरवत नाही, जसं वार्षिक बघायला गेलं तर 4-5 हजार रुपये म्हणजे नुसतं धुणं पुसणं किंवा किरकोळ मेंटेनन्स, बेरिंग, ग्रीसिंग, ऑइलिंग ह्यासाठी खर्च। आणि एकदा रिस्टोर केली की शक्यतो जुन्या गाड्यांना जास्त मेंटेनन्स करावा लागत नाही। आणखी कोणत्या विंटेज कार्स आहेत ज्या आपल्याला अगदी रेअर स्वरूपात आपण बघू? आता ही नॉर्टन डॉमिनेटर आहे, ही पण रिअर आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात गाड्या आल्या। परत ही BMW R25 आहे, हा गाडी शाफ्ट ड्राईव्ह गाडी आहे। पर ही इंडियन चिप आहे। ही इंडियन चिप म्हणजे ह्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाडीला डाव्या ॲक्सिलेटर लेवर आहे आणि हा फ्लोअर गिअर, म्हणजे हे इथे गिअर पडतात आणि डाव्या पायात क्लच आहे। या गाडीला आपण इथं क्लच ऑपरेट करू शकतो असं आहे। आणि ह्या गाडीला अँबॅसिडरचे टायर बसतात आणि ही गाडी शक्यतो त्यावेळेला युद्धात वापरली जायची। अशा प्रकारच्या किती आपल्या गाड्या आहेत जवळपास? टोटल सगळ्या म्हणजे अशा प्रकारच्या म्हणजे सर्व प्रकारच्या बघून गाड्या जवळजवळ 100 टू व्हीलर आणि 40 ते 45 फोर व्हीलर आहेत। अखंड भारतात अशा प्रकारच्या गाड्या आहेत की नाही, हे आपल्या शोसाठी सांगितलं। अखंड भारताच्या अशा थोडक्यात म्हणजे 150-200 फक्त 100 ते 150 गाड्या अखंड भारतात असतील आतापर्यंत असं। कोल्हापुरात 2 आहे, आता ही एक आहे आणि तिथे एक लावलेली आहे, तिथे 2 आहेत कोल्हापुरात। तरी एकंदरीतच बघू शकतोय जवळपास 100 वर्ष तरी 100 गाठलेली आहे अशा प्रकारची। जवळपास म्हणू शकतोय BMW ची ही पण कार आपण बघू शकतोय। नॉर्टनची ही जी गाडी आहे ती आपण बघू शकतोय। साधारण 70 ते 75 वर्षाहून अधिक काळ जे लोटलेले आहेत, अजूनही या सगळ्या गाड्या सुस्थितीत आपल्याला असल्याचं पाहायला मिळतात। तिकडे जर दुसरीकडे बघायला गेलं तर काही कार्स आहेत ज्यांची 100 आता गाठत आलेली आहेत, जे अजूनपर्यंत सुस्थितीत आहेत, त्यांची आपण जरास माहिती घेऊयात। एकंदरीतच या नेमक्या गाड्या कशा आहेत, कशा पद्धतीनं या त्यांनी ठेवलेल्या आहे, हे सगळं आपण माहिती घेऊयात। तर काय सांगशील मित्रा, कधीची ही नेमकी गाडी आहे आणि कशा? गाडीचं नाव बेबी ऑस्टिन 7 आहे। गाडी 1929 मॉडेल आहे। गाडी ही आपली फॅमिली वर्क साठी वापरासाठी गाडी आहे, शॉर्ट गाडी आहे। आणि ह्या गाडीचे स्पेसिफिक म्हणजे ह्या गाडीला फोक्स आहेत। जे नॉर्मल गाड्याला आपले टायर येतात ना, ते ह्या गाड्याला फोक्स येतात। म्हणजे जे आपण 2 व्हीलरला जे टायरला फोक्स येतात ना, ते ह्या गाडीला फोक्स येतात। तरी या सगळ्या गाड्यांना तू आता बऱ्याच रेअर प्रमाणात आपण हे बघू शकतोय, अगदी हातावर बोटानं मोजण्या इतक्या गाड्या आहेत। कशा पद्धतीनं तू या असं मेंटेनन्स ठेवतोस आणि कसं? मेंटेनन्स काय नाही, ऑइल बदली वेळच्या वेळ गाडीचा मेंटेनन्स रेग्युलर चेकअप केला की नाही, गाडी ह्या शक्यतो ओल्ड गाड्या जास्त म्हणजे हे नसतात, प्रॉब्लेम देत नाहीत। तर आपण वेळच्या वेळ मेंटेनन्स व्यवस्थित केला तर गाड्या ह्या लॉंग टर्म टिकणाऱ्या गाड्या आहेत। आणि ह्या गाडी चालवताना एक वेगळी हाऊस आहे, मजा येते गाडी चालवायला। आता आपण पाहू शकताय जवळपास याही गाडीला आता मोठ्या प्रमाणात रेअर आहे। आणखी एक गाडी आहे इथं तशाच प्रकारच्या, याचे ओनर्स आपल्याकडे आहेत। एकंदरीतच नेमके कशा पद्धतीनं ते त्याच्या गाडीची ती राखण करतात ते आपण बघूयात। माझ्या आजोबांपासून ही गाडी आमच्यात आहे, जवळजवळ एक 70-80 वर्ष गाडी आमच्या घरामध्ये वापरते। आमच्या आजोबांनंतर वडिलांनी वापरली। जवळजवळ आम्ही 82 लिटर पेट्रोल असल्यापासून ही गाडी वापरतोय। माझ्या पुढच्या पिढीने पण ही वापरावी अशी माझी इच्छा आहे, कारण ह्या दुर्मिळ ठेवा असा परत कधी मिळणार नाही। ह्याची किंमत फार मोठी आहे, लोक आपल्याला ओळखत नाही, या गाडीमुळे आपल्याला ओळखतात। हीच ओळख आपण या गाडीमुळे आपण निर्माण केलेली आहे, त्यामुळे ही जतन करून ठेवणं या पुढच्या पिढीचं फार मोठं कौशल्य आहे, जपावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। किती वर्ष झाली या गाडीला? गाडीला 89 वर्ष झाले आहेत पूर्ण। 89 वर्ष झालेली आहे। चालू स्थितीमध्ये 89 वर्ष
कधी बंद पडलेलं नाही, वापरत कंटिन्युअसली वापरत. भरपूर फिल्म मध्ये पण आहे ही. चिमणराव गुंड्याभाऊ, दामकरी काम, हैवाचं नवरा पाहिजे, बऱ्याच फिल्म मध्ये गाडी शूट साठी वापरली गेलेली आहे. आणि गाडी बाकी वेल कंडिशन मध्ये आता चालू पण आहे. तर याची इंजिनची कामं किंवा बाकी सगळे त्यांचं मेंटेनन्स वगैरे कसं राखलं? मेंटेनन्स लोकल इथे मिस्त्री आहेत बरोबर, जे बाबा मंडुडी वगैरे आहेत. ही म्हणजे आपण जे शाहू महाराजांनी जी नगरी वसवलेली आहे की उद्धम नगर, यामध्ये जवळ देशामधील सगळी लोक इथं या कोल्हापुरात म्हणजे विंटेजचं काम करण्यासाठी येतात. आपण पण त्याच पद्धतीने इथले लोकल लोकांकडून काम करून घेतोय. म्हणजे त्या लोकांना आपल्या हुशार आहेत लोक कोल्हापुरातील, ते त्यांच्याकडून हा मेंटेनन्स पूर्ण केला जातो व्यवस्थित. खरं तर कोल्हापुरात अशा गाड्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत, बऱ्यापैकी दुर्मिळ आहेत. नेमकी कशी याच्याकडून तुम्ही जपणूक केली जाते आणि कशी करता? हे कसं आहे, ही मुळात छंद लागतोय हा, म्हणजे पैसे असून नुसतं चालत नाही, तुम्हाला याचा छंद लागतोय. तर ती ज्या लोकांना छंद आहे ते तिची व्यवस्थित जपणूक करतात. आणि त्यासाठी खर्च पण भरपूर, म्हणजे बरं असं विषय पैशाचा नाही आहे, पण आपल्याला हाऊस मोठी आहे पैशाची. किती खर्च केला जातो तरी? किती आता आम्ही साधारण 3.5-4 लाख रुपयाला खर्च केले. 12-13 वर्षापूर्वी माझी रिस्टोरेशन केली गाडी. आता गाडीला 89 वर्ष पूर्ण झालेले आहेत. गाडीला 89 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण पाहू शकतात मंडळी, हे जे कोल्हापूरकर आहेत, तांबड्या पांढऱ्या रश्श्यासोबतच जे काही विंटेज कार्स किंवा विंटेज गाड्या ज्या काय आहेत त्या या मोठ्या प्रमाणात जपल्याच आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर इथं कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात इथं हजेरी लावलेली आहे या विंटेज कार्स पाहण्यासाठी. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.